श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 11वा भीमदशक. समास 5वा. राजकारण निरूपण. श्रीराम. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे. पुन्हा निरूपण. श्रीराम. पूर्वी केलेलेच उत्तम कर्म पुन्हा पुन्हा करावे, ध्यानाभ्यासही नित्य करीतच जावा. तसेच अध्यात्म निरूपणाचे विवरण सतत तेच तेच करीत असावे. तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची घडले पाहिजे समाधान. श्रीराम. समर्थ म्हणतात की आम्हालाही तसेच करावे लागत आहे. जे पूर्वी बोललो तेच परत परत बोलणे भाग पडत आहे, कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना परत प्राप्त करून दिले पाहिजे. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसे आहे अभिप्राव उपायाचा. श्रीराम. आपल्या भोवती जो लोकसमुदाय गोळा झाला आहे त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्वाचे आहे. त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो. हा उपाय करण्यात मुख्य हेतू लोकशिक्षण हा आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. श्रीराम. लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवी ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. श्रीराम. चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे, आणि इतरांचे आक्षेप यांचे निरसन त्याला करता आले पाहिजे. तसेच इतरांचे लहान थोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर पडोच नेदावे. श्रीराम. तो लोकांच्या अंतःकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे. निरंतर तो अलिप्त असला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्याने नीती न्याय सोडून वागता कामा नये. संकेते लोक भेदावा, एकूण एक बोधावा, प्रपंचही सावरावा येथा न शक्त्या. श्रीराम. संकेताने त्याने लोकांना आकर्षित करून घ्यावे व लोकांना उपदेश करावा, शहाणे करावे, आणि यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासही मदत करावी. प्रपंच समयोग ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो निदावा ती परितयाचा. श्रीराम. प्रपंचात वेळ प्रसंगाचे भान ठेवावे. कठीण समयीही धीर सोडू नये. यथायोग्य ते सर्व करीत असताही प्रपंचात अधिक गुंतू नये. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न संपडावे, निचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण. श्रीराम. आपल्या कार्याचा व्याप वाढवावा, पण त्यात जास्त गुंतू नये. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, मूर्खपणाही घ्यावा. दोष देखो न झाकावे, अवगुण खंड न बोलावे, दुर्जन सापडून सोडावे परोपकार करूनी. श्रीराम. दुसऱ्याचे दोष दिसले तरी त्यावर पांघरुण घालावे. कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नयेत. दुर्जनांशी गाठ पडली तर त्यांना समज देऊन त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावे. तऱ्हे भरोच नये, सुचावे नाना उपाये, नवे तेची करावे कार्ये दीर्घ प्रयत्ने. श्रीराम. तऱ्हे वाईटपणे वागू नये. अडचणीत सापडले असता नाना उपाय योजून सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावीत. फड नासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी एकासी. श्रीराम. समुदायात फूट पडू देऊ नये. कठीण प्रसंगी धैर्याने सर्वात सावरून घ्यावे. कुणाशीही अतिवाद करू नये. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे दिगांतराप्रती. श्रीराम. दुसऱ्यांचे मनोगत इच्छित जाणून घ्यावे. अनेकांचे अनेक प्रकारचे वागणे सोसावे. जर ते सोसत नसेल तर तेथून लांब कुठेतरी निघून जावे. दुःख दुसऱ्याचे जाणावे,
ऐकोन तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे श्रीराम. दुसऱ्याचे दुःख जाणावे आणि ते सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावे. आपल्या समुदायाचे बरे वाईट सहन करावे. अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी श्रीराम. खूप पाठांतर असावे, नेहमी विचारपूर्वक वागावे, तसेच परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावे. शांती करून करवावी, तऱ्हे सांडून सांडवावी, क्रिया करूनी करवावी बहुतांग करवी श्रीराम. स्वतः अत्यंत शांत राहावे व इतरांनाही शांत करावे. आपण तरेवाईकपणाने वागू नये व इतरांनाही वागू देऊ नये. आपण स्वतः कार्य करीत असावे व अनेक लोकांकडूनही करवून घ्यावे. करणे असेल अपाये, तरी बोलो न दाखवू नये, परस्परेची प्रत्यये प्रचितीस आणावा श्रीराम. कुणाला अपाय करायचाच असला तर तो बोलून दाखवू नये. परस्पर दुसऱ्याकडून कार्य करून घेऊन त्याला प्रत्यय आणून द्यावा. जो बहुतांचे सोसिना, त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्वा फुले श्रीराम. जो अनेक लोकांचे बोलणे वागणे सहन करीत नाही, त्याला लोकसंग्रह करता येत नाही. पण म्हणून जास्त शोषितपणाही दाखवू नये, नाहीतर आपले महत्वच राहत नाही. राजकारण बहुत करावे, परंतु कळोच नेदावे, परपिढेवरी नसावे अंतःकरण श्रीराम. मुत्सद्देगिरीने वागावे, पण आपण काय करतो याचा कुणालाही थांग पत्ता लागू देऊ नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये. लोक पारखून सांडावे, राजकारण अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे श्रीराम. लोकांची नीट पारख करावी. जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुत्सद्देगिरीने दूर करावा व परत त्यांना युक्ती प्रयुक्तीने आपलेसे करून घ्यावे. हिरवटासे दूरी धरावे, कचरटासे न बोलावे, संबंध पडता सोडून जावे एकीकडे श्रीराम. हिरवटाला लांब ठेवावे, भीतीग्रस्त माणसाला आपले बेत सांगू नये. अशा माणसांशी संबंध आल्यास तेथून दुसरीकडे निघून जावे. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सुचित असता अंतःकरण राजकारण जाणे श्रीराम. असो राजकारण हे अशा प्रकारचे असते, त्याचे वर्णन करून सांगणे अवघड आहे. ज्याचे अंतःकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो. वृक्षी रूढासी उचलावे, युद्धकर्त्यास ढकलून द्यावे, कारभाराचे सांगावे अंग कैसे श्रीराम. भीतीग्रस्त असेल त्याला धीर द्यावा व युद्धकर्त्याला ढकलून द्यावे. कारभाराचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही, कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावे लागते, तर केव्हा शूरास जास्त चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहायना, आले वैभव बिळासीना काही केल्या श्रीराम. जो मुत्सद्दी असतो त्याला शोधू जावे तर तो सापडत नाही, पण कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवायही तो राहत नाही. बरे, लौकिक वैभवाचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही. एकांची पाठी राखणे, एकाच देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची श्रीराम. एखाद्याची पाठ राखणे आणि कुणा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणे नव्हेत. न्याय बोलताची मानेना, हिततेची न ये मना, येथे काहीच चालेना त्यागे वीण श्रीराम. न्याय असेल ते सांगू लागले असता जी ते ऐकत नाही, जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यास जावे तर ते ज्याच्या मनास येत नाही, अशा माणसापुढे काही उपाय चालत नाही, त्याचा त्यागच करावा लागतो. श्रुती कळून आक्षेपिले, म्हणून बोलिलेच बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती श्रीराम. श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेच परत बोलावे लागते. पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागले तरी श्रोत्यांनी अधिक उणे काही बोलले गेले असेल त्याबद्दल क्षमा केली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे.
राजकारण निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.